अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 47 किलो 806 ग्रॅम गांजा जप्त केला असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 4,78,000 रुपये असून ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गुप्त माहितीच्या आधारे नेवासा पोलिसांनी 24 जुलैच्या मध्यरात्री सापळा रचून ही धडक कारवाई केली। कारवाई दरम्यान महादेव पंडित जवदे आणि शुभम बाबासाहेब काळे दोघेही वाकडी तालुका नेवासा येथील रहिवासी असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। आरोपींकडून 3 पिवळ्या आणि 1 हिरव्या रंगाच्या गोणीत ठेवलेला 47 किलो 806 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी नेवासा पोलिसात एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 20 आणि 22 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत। मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, नेवासा।